मंडळी नमस्कार, मी प्रकाश वडीलोगर बोलतो आहे। आज आपण चौकुळ गावामध्ये चौकुळ गावची चर्चा करणार आहोत की चौकुळ गावामध्ये पाऊस पडल्यानंतर काय वातावरण होते आणि कोणत्या पोझिशनमध्ये वातावरण असते ते आपल्याला मंडळी। आज आमच्या चौकुळ गावामध्ये प्रथम पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे। जसं मृग नक्षत्र असतो त्याच रूपाने पावसाने आपली सुरुवात केलेली आहे। मृग नक्षत्र 7 तारखेला आहे, परंतु यंदा मात्र पावसाने लवकरात लवकर हजेरी लावलेली आहे। तर पहिल्या पावसामध्ये चौकुळ गावाचा नजराणा आपल्याला पाहायचा आहे की कोणत्या प्रकारे आहे ते। मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की चौकुळ गावामध्ये यंदा आंबोली चौकुळमध्ये थंडगार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। म्हणून ते आपले टुरिस्ट लोक वारचे इकडे फिरायला येत असतात, चांगले आवडीने आनंद घ्यायला येत असतात। परंतु मंडळी, यंदा मात्र चौकुळ आणि आंबोलीमध्ये गरमीची लाट उसळलेली होती। पण चौकुळमध्ये जरी गरमीची लाट उसळली तरी पावसाने जरी थोडीशी तरी हजेरी लावली होती, चौकुळ गावचा नजराणा एकदम बदलून जातो, टकाटक होतो। कारण पहिल्या नजराणामध्ये चौकुळ गावचं वातावरण एकदम पूर्णपणे चेंजेस दिला आहे। त्याच्याआधी मी तुम्हाला एक चौकुळ गावाचा खास छोटासा नजराणा दाखवणार आहे की चौकुळ किती आनंदमय वातावरण झालेलं आहे। म्हणजे सांगायचं म्हणजे आता सध्या मी इथं ज्या चौकुळ गावच्या उंच माथ्यावर थांबलो आहे। त्या माथ्यावर थांबलं तर मला पूर्ण आमचा चौकुळ गाव दरी खोरीत असं लपलेलं छानपैकी दडलेलं छानपैकी गाव आहे आणि उंच माथ्यावर मी आहे। तर तिथनं मी शूटिंग घेऊन चौकुळ गावचा नजराणा तुम्हाला दाखवतो। कारण मला आता उद्या माथ्यावर थांबल्यामुळे मग थोडं बरं वारा वगैरे छानपैकी सुटलेला आहे। पाऊस का आता गेलेला आहे, पाऊस आला होता मगाशी, परंतु आता पाऊस नाही आहे। पण आता लगभग आमचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता ह्या सुमाराला थंडगार वातावरण, आनंदमय वातावरण छानपैकी वाटायला लागलं। त्यामुळे मी भरपूर खुश आहे। माझे जे चाहते लोक आहेत ते ह्या नजराणा बघून तर खुश होतील। त्याच्यासाठी आपण चौकुळ गावचा नजराणा छोटासा बघू की चौकुळ गावामध्ये पहिल्या पावसामध्ये नजराणा कसा उमललेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे खास करून। तर मी दाखवतो तुम्हाला। हे आपलं चौकुळ गाव आहे, ही चौकुळ गावाची टेकडी आहे आणि चौकुळ गावामध्ये उंच असं मी टेकडीवर आहे। चारू बाजूला चौकुळ गाव व्यापलेलं आहे आणि पावसाळ्या दिवसामध्ये तर चारू बाजूला तुम्हाला दिसते ना पाठीमागे धुकं उभे आहे छानपैकी असं, हे पहा। तर सुंदर असा हा चौकुळ गाव आहे आपला। ह्याच वातावरणासाठी लोक आनंदाने इकडे फिरायला येत असतात। आमच्या चौकुळ किंवा आंबोलीमध्ये जरी बाकी जरी काही नसलं तरी हे मात्र देवाने आम्हाला एक परमेश्वराने एक मोठी देणगी दिलेली आहे आणि ते देणगीनेच आम्ही सर्वजण त्याच्या कृपेनेच इथं जगत असतो। कारण हे वातावरण सरासरी आपल्याला कुठं असं सरासरी पाहायला मिळत नाही का। तर अशा गोष्टी आम्ही पण तुमच्यासमोर शेअर करायला पाहिजे। तर जे माझे नवीन चाहते लोक आहेत त्यांना तर कदाचित आंबोली चौकुळ गाव माहिती नसेल, तर ह्या आता व्हिडिओमध्ये नजराणा पाहून तरी कमसे कम एक वेळा तरी जरूर ह्या गावाला तुम्ही चौकुळ गावाला भेट घेऊ शकता, ही मला आशा आहे। मंडळी, येत्या काही वर्षापूर्वी बाबा धबधबा होता, परंतु तेवढा डेव्हलपमेंट झाला नव्हता। परंतु मंडळी, आता बाबा धबधब्याचा डेव्हलपमेंट झाल्यामुळे भरपूर बरेचसे लोक आपल्या देशाबाहेरचे पण लोक इकडे आनंद घ्यायला लागलेत, बाबा धबधबा फॉल्सवर येऊ लागलेत। कारण की आल्यानंतर त्यांना कळालं की हे गावचं काय खासियत काय आहे ते आल्यानंतर आपल्याला कळते। अशा पद्धतीने असे चौकुळ गावामध्ये आपल्याला वेगवेगळे काही पॉईंट, धबधब्यासारखे पॉईंट लपलेले आहेत, परंतु पूर्वी काही तेवढं लोक डेव्हलपमेंट करणार की लोकांना ती कला नव्हती, कारण यंत्र हे काही नव्हतं। परंतु आता मात्र या सर्व सुविधा झाल्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी ही बातमी प्रत्येकाला कळतेच आणि ते कळल्यामुळे लोक आवडीने एवढी खर्च करून पाहिलं जातं की ते खर्च केल्याप्रमाणे लोकांना आनंद मात्र जरूर इथला मिळतो, म्हणून ते लोक इथं आवडीने येत असतात। तर अशा प्रकारेच आपण हा पहिल्या पावसाचा नजराणा चौकुळचा तुम्ही दाखवलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ मात्र पूर्णपणे पाहायला विसरू नका, कारण कुठलाही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याशिवाय आम्हाला पण आनंद होत नाही आणि तुम्हाला पण आनंद। कारण पूर्ण व्हिडिओ जर पाहिला आणि लाईक आणि शेअर केला तर आम्ही पण खुश राहतो आणि त्या अर्थाने आम्ही पूर्णपणे हे कष्ट घेत असतो। ते आम्हाला माहिती आहे की आमचे चाहते लोक व्हिडिओ बघताच खुश व्हायला पाहिजे। मंडळी, मी तरी कसं करते, जे कुठलाही व्हिडिओ बनवतो त्यावेळी व्हिडिओ कुठलाही बनवतो, परंतु त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर
एक व्यक्तीला असं समोरच्या व्यक्तीला व्हायला की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे आणि ते घेण्यासारखं काहीतरी राहायला पाहिजे. अशा प्रकारचा आपण जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला तो व्हिडिओ कधी आपल्या फेल पडणारच नाही, ही खात्री मला पूर्णपणे खात्री आहे. तर अशाच प्रकारे मी तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ आणणार आहे. आता मला वाटतं आताच आपल्या कुठे सुरुवात झालेली आहे आणि 2 ते 3 महिने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणारच आहेत. या जोगुळगावमध्ये जून महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत आपल्याला इथे वेगवेगळ्या भाज्या म्हणा, रानभाज्या किंवा मशरूम म्हणा, छोटे छोटे मशरूम असं अशा वेगवेगळ्या भाज्या मशरूम पण आपल्याकडे 2-3 प्रकारचे आहे मंडळी. ते पण मी यंदा तुम्हाला खास दाखवणार आहे. त्याची रेसिपी म्हणा किंवा ते कसे असतात ह्या आणि ते काय उपयोगी आहेत की त्याच्यापासून आपल्याला साईड इफेक्टचा काय फायदा आहे का नाही का हे सर्व आपण पाहणारच आहोत. तर आता तर आपण कुठे नुकतीच सुरुवात निसर्गाची सुरुवात आता जस्ट कुठेतरी आपण करावं लागलो. असेच व्हिडिओ मी तुमच्यानं सादर करणार. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि असेच व्हिडिओ अन्नदार द्या. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार.